मराठी, व्यथा तुमची, बातमी आमची। कडगुण गावात पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार। पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घुण खून, एक जखमी। खटाव तालुक्यातील कडगुण गावात पूर्ववैमनस्यातून झालेल्या भांडणात एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास घडली। या घटनेत बबलू मनोहर जावळे वय 35 वर्ष याचा जागीच मृत्यू झाला असून संशयित दीपक वामन जावळे हा जखमी अवस्थेत पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। सदर घटना कडगुण गावाच्या पूर्वेस धारपुडी रोडवरील म्हारके शिवारात घडली। घटनास्थळी पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांनी तात्काळ भेट दिली असून तपास सुरू आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बबलू जावळे आणि दीपक जावळे यांच्यात काही दिवसांपासून पूर्ववैमनस्य होते। आज दुपारी दोघेही एकत्र मद्यप्राशनासाठी बसले असता त्यांच्यात वाद झाला। वाद वाढताच दीपक जावळे याने जवळ पडलेली कळकाची काठी उचलून बबलूच्या डोक्यात वार केला। त्यातच बबलूचा जागीच मृत्यू झाला। यानंतर संशयित दीपक जावळे स्वतः जखमी अवस्थेत उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये गेला। त्याच्या जखमा पाहून डॉक्टरांनी पुसेगाव पोलीस ठाण्याला माहिती दिली। त्याचवेळी गावच्या पोलीस पाटील जयश्री गोरे यांनी देखील पोलिसांना घटनेची माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन, सहाय्यक फौजदार सुधाकर भोसले, योगेश बागल, तात्या ढोले, दर्याबा नरळे, नेहा कोळेकर, प्रणिता वाघ, चंद्रहार खाडे, विपुल भोसले तसेच कोरेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांनी घटनास्थळी धाव घेतली। यावेळी श्वान पथक, ठसे तज्ञ आणि फॉरेन्सिक लॅबचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले। गेल्या काही आठवड्यांपूर्वीच कडगुण गावात एका भंगार व्यावसायिकाने पत्नीचा निर्घुण खून केल्याची घटना घडली होती। आता पुन्हा या खुनामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे। सदर प्रकरणाची नोंद पुसेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। आक्रोश न्यूजसाठी संपादक शहाजी लोखंडे, म्हसवड।